दोन्ही राष्ट्रवादीची दुसरीकडे रात्री पुन्हा बैठक होणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। पिंपरी आणि पुण्यातील युतीबाबत या बैठकीत चर्चा होईल अशी ही माहिती समोर येते आहे। युतीबाबत अजित पवार निर्णय घेणार आहेत अशी ही सूत्रांची माहिती आहे। पवार गटानं मवियाचा गेम केल्याच्या चर्चांना मात्र पुण्यामध्ये उधाण आलंय। एकीकडे मवियाची बैठक पार पडली, मात्र या बैठकीला पवार गट गैरहजर राहिला, तर दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि पवार गट यांच्यात पुन्हा एकदा बैठक होणार आहे। आधीची बैठक ही चिन्ह आणि जागा वाटपावरून फिसकटली होती अशी माहिती समोर येते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले। एकीकडे रोहन, मवियाच्या बैठकीला पवार गट गैरहजर होता, तर दुसरीकडे मात्र दोन्ही राष्ट्रवादीची पुन्हा एकदा बैठक होणार आहे। काय नेमकं चाललंय पुण्यामध्ये? जगदीश, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावरती आता जवळपास शिक्कामोर्तब काही वेळामध्ये होईल आणि दोघांची देखील चर्चा जी आहे ती आता थोड्या वेळामध्ये पुण्यातील अजित पवारांच्या घरी होऊ शकते, कारण का बारामतीहून अजित पवार तर रोहन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। पुन्हा आपण रोहन यांच्याकडे जाऊच, मात्र ही दृश्य आपण पाहतोय, दोन्ही राष्ट्रवादीची रात्री पुन्हा बैठक होणार आहे। रोहन, आवाज पोहोचतोय? दोन्ही बोला बोला। त्यामुळे आता या दोन्ही पक्ष एकत्रित असताना अमोल कोल्हे, रोहित पवार आणि अजित पवार हे तिघही जण बसून जे आहे त्या पुण्यातील जागा वाटपावरती चर्चा करू शकतात, कारण का पिंपरी चिंचवडमध्ये 2 दिवसापूर्वी आपण पाहिलेलं आहे की शिक्कामोर्तब झालेला आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, परंतु जो प्रस्ताव पुण्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी ठेवलेला होता तो प्रस्ताव अमान्य करण्यात आलेला होता, कारण का खूप कमी जागा ज्या आहेत त्या अजित पवारांनी त्यांना देऊ केलेल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे घड्याळ या चिन्हावरतीच ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती लढली गेली पाहिजे असा देखील प्रस्ताव जो आहे तो अजित पवारांकडून ठेवण्यात आलेला होता आणि यावरती जे आहे तो आक्षेप घेत कार्यकर्त्यांनी बाहेर पडलेले होते आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत यांनी चर्चा केली होती, परंतु आता सुप्रिया सुळे, अजित पवार आणि शरद पवार एकत्रित एका कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर यांची बैठक जी आहे ती आज पुण्यामध्ये निश्चित झाली। पुन्हा एकदा बैठक होते रोहन, अजित पवार 2 पावले मागे येऊ शकतात? निश्चितपणाने अजित पवारांना 2 पावले पाठीमागे यायची गरज लागणार नाही, कारण का शरद पवारांचा पक्ष जो आहे तो अजित पवारांसोबत जाण्यासाठी इच्छुक आहे, कारण का आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय की पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा जी आहे ती सकारात्मकरित्या होत होती, परंतु पुण्यामध्ये फिसकट होतं, कारण का अजित पवारांनी खूप कमी संख्या जागा ज्या आहेत त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलेल्या होत्या, त्या जागा वाढून कदाचित मिळतील, परंतु चिन्ह जे आहे त्याच्या बाबतीत कदाचित कॉम्प्रोमाइज अजित पवार करणार नाहीत। या सगळ्या निवडणुकांमध्ये घड्याळ या चिन्हावरतीच निवडणुका लढवण्यासाठी अजित पवार आग्रही असतील आणि ते जर का त्यांनी मुद्दा पटवून सांगितला, कारण का मतांचं विभाजन होऊ शकतं, दोन्ही वेगवेगळे लढले तर लोक जे आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी गैरसमज होऊ शकतो, त्यामुळे एकाच चिन्हावरती निवडणूक लढाव्या अशा प्रकारची अजित पवारांची मागणी आहे आणि ती मागणी आज शरद पवारांचा पक्ष मान्य करतोय का हे आज बैठकीनंतर पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे रोहन, तुम्ही या बैठकांवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।